माझी पूर्वी काय आणि भारतातल्या मुली काय ह्या सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलींना न्याय मिळावा, भारतातल्या मुलींना, माझ्या एका मुलीला नाही, या सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. मुलीला आमच्या न्याय मिळाला पाहिजे बस. ती घरात म्हणजे अपसेट राहायची. अपसेट होती. आम्ही विचारलेलं तो होतो कुणी त्यांच्या को स्टार मध्ये कुणीतरी ते होता जो तिला टॉर्चर करत होता. संचिता उगले या 30 वर्षीय अभिनेत्रीने 14 जून रोजी राहत्या घरी नालासोपारा येथे आत्महत्या केली. आता अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं असून तिच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करीत सखोल तपासाची मागणी केली आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार इंडस्ट्रीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे वरवर दिसत असले तरी संचिता मानसिक त्रासातून जात होती. तिचा कोणीतरी सतत मानसिक छळ करीत होता, तिच्यावर दबाव टाकत होता, तसेच पैशाची मागणीही केली जात होती असा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबियांनी सांगितले की संचिता अनेकदा उदास आणि तणावग्रस्त दिसत असे. बाहेरून ती आनंदी आणि फ्रेश वाटत असली तरी अचानक नैराश्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. संचिता जर एकदाही तिच्यावर होत असलेल्या त्रासाबाबत स्पष्टपणे बोलली असती तर कदाचित हे टाळलं आलं असतं असेही कुटुंबियांनी म्हटलं आहे. या प्रकरणी काय म्हणाले संचिताचे वडील, नातेवाईक व मैत्रीण पाहूया. अपसेट असायचीच. तिनं सांगितलं नाही फक्त मला, बस एवढंच. तर ती अपसेट असायची. म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती, हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं. फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून थोडी चूक झाली समजायचं का, तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो, ती आमची चूक म्हणा. पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहित नव्हतं का या टोकाला जाईल. की कामासंदर्भात तिला काम होतं चांगलं, तरी ती डिप्रेशन मध्ये असावी असं ती काही चर्चा किंवा नेमकं कारण काय? चर्चा केली नाही, पण ती टॉर्चर होत होती. तिला कुणी ना कुणी पैशाचं म्हणा, काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं. कुठल्याही बाबतीत होतच होतं. म्हणजे ते आता मी स्पष्ट होईलच ते मागं पुढं, पण निश्चित होत होतं. प्रशासनाकडून मागणी करतात. प्रशासन मागणी एकच का, माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. माझी पूर्वी काय आणि भारतातल्या मुली काय ह्या सर्व माझ्याच मुली आहे. माझ्या मुलींना न्याय मिळावा, भारतातल्या मुलींना, माझ्या एका मुलीला नाही, या सर्व भारतातल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला, तर हे सगळं टळलं असतं. आणि जे पण आहे इंडस्ट्रीत माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा. त्याच्या पुढे कुठे पुन्हा असे मुलींबरोबर होऊ नये. जे पण हे टॉर्चर करतात ते सगळं त्यांचं सगळं म्हणजे त्यांना मुलीला आमच्या न्याय मिळाला पाहिजे बस. ती घरात म्हणजे अपसेट राहायची. अपसेट होती. आम्ही विचारलेलं तो होतो कुणी त्यांच्या को स्टार मध्ये कुणीतरी ते होता जो तिला टॉर्चर करत होता मेंटली. पैसे वगैरे मागणं हे ते, किंवा नाही दिले तर बोलणं वगैरे थोडंसं होतं, चालू होतं ते सगळं. त्या सगळ्या गोष्टीवर कधी तुम्ही तुमच्याशी चर्चा वगैरे काही नाही केली ना. तेच तर आहे, ती मैत्रिणींशी वगैरे बोलत असेल पण मैत्रिणी एवढं कॉन्टॅक्ट झाला नाही मैत्रिणीशी. पण मोस्टली तिला हेच एक कुणीतरी तिला टॉर्चर करत होते ज्याचे को स्टार जे आहेत ते. पण ते पोलिसच इन्व्हेस्टिगेशन करतील, सगळं भेटेल मोबाईल मधनं वगैरे. माझं त्या प्रशासनाकडून हेच आहे की संचिता सारखं अजून कुणा बरोबर होऊ नये मुलींबरोबर, तर त्यासाठी त्यांनी थोडं पाऊल उचलायला पाहिजे. आई डोंट थिंक सो ऐसा कुछ होना चाहिए था। संचिता बहुत ही स्ट्रांग लड़की थी और जब मुझे पता चला मैं खुद यकीन नहीं कर पाई थी। आई वॉज लिटरली हार्ट ब्रोकन कि उसने ऐसा कुछ किया, क्योंकि जितना टाइम मैंने उसके साथ बिताया है वो बहुत ही खुश रहने वाली लड़की थी, सबके साथ मिलजुल के रहने वाली लड़की थी। आई डोंट नो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना ही उसने किसी को बताया भी नहीं। इंसान क्या, आपके दिमाग में कुछ चल रहा होता है, आप बताते हो तो एक दोस्त होने के नाते बात कर लेता है, समझाता है, बट किसी को कुछ पता ही नहीं था और एकदम से उसने ऐसा स्टेप लिया। आई डोंट थिंक सो, उसका ऐसा नहीं करना चाहिए था, क्योंकि उसकी छोटी बहन है, उसकी मम्मी, उसके पापा, घर वालों को तो उनका तो लॉस हुआ ना। मैम एक आखिरी सवाल पूछना चाहता हूँ। कहीं ना कहीं इंडस्ट्री में 14 जून को
मतलब जो इन्होंने सुशांत सर थे उन्होंने भी सुसाइड किया था और इन्होंने भी 14 जून यही प्रिपेयर किया इस सुसाइड के लिए, तो कहीं ना कहीं एंगल्स अगर इंडस्ट्री के खिलाफ जाता है ऐसा आपको लगता है? आई डोंट थिंक सो ऐसा कुछ लॉजिक है इसमें, बट या एक वर्क सिस्टम जो है आई थिंक वो इम्प्रूव होना चाहिए इंडस्ट्री में, दैट्स इट।